आज रोजी ग्रीन यात्रा या संकल्पनेतून नावडे गणेश घाट येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला। यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी सर्व जनतेला आवाहन केले की सर्वांनी वृक्षारोपण करावे, तसेच आपण केलेल्या कामाची माहिती सुद्धा दिली। कासाडी नदीचा विषय आपण हाती घेतला होता। नक्कीच थोडासा विलंब झाला, पण आता आपण पाहतच आहात की कामाला गती मिळाली आहे व सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला। यात सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली। बऱ्यापैकी फळांची सर्व आजूबाजूंची नागरिक तसेच शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी सुद्धा सहभाग घेतला। यामध्ये पनवेल महानगरपालिका सफाई कामगार यांचा सुद्धा सहभाग होता। या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे रंगू लागली। सध्या या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे। महाराष्ट्राचा आरसा न्यूज संपादक सोमनाथ खिलारी यांचा रिपोर्ट। ग्रीन यात्रा नेमकी काय नाही, काय विषय? आज आपण पाहत असाल, गेल्या वेळी 15 मेला पाऊस आलो होतो। आज जवळजवळ 17 तारीख आली, पण अजून पावसाचा एक थेंबही पडत नाही। आणि माझी एक संकल्पना आहे, त्या 3 वर्षापासून मी माझ्या गणेश घाटाच्या याच्यावर झाडं लावतो आणि ती नुसती झाडं लावत नाही, ती झाडं कशी जगतील या संदर्भात वर्षानुवर्ष त्याच्या पाणी खत घालून ते निर्मिती करत असतो। गेल्या वर्षी आम्ही सुद्धा जवळजवळ 500 झाडं लावली होती, त्याची 378 झाडं आज जगलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याच धर्तीवर यंदा आम्ही 1000 झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे ग्रीन यात्रातर्फे। आणि ग्रीन यात्रातर्फे टोटल 10,000 झाडं या परिसरामध्ये आम्ही लावणार आहोत। महत्त्वाचा उद्देश एकच आहे याच्यामध्ये का आम्ही कोणताही 1 रुपया महानगरपालिकेचा खर्च न करता CSR फंडातनं ग्रीन यात्रा इथेची झाडं लावणार आहेत। विनाकारण महानगरपालिकेच्या कराचे पैसे कुठेशी डुबू नये, कराच्या पैशाला कुठे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे का इथेच्या आम्ही एक पनवेल महानगरपालिकेमध्ये एक महानगरपालिकेचा 1 रुपया खर्च न करता आम्ही परस्पर 10,000 झाडं इथे लावू शकतो, जगू शकतो। येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल। मात्र साहेब, पाहायला गेलं तर बघता तुम्ही सातत्याने आपण कासाडी नदीचा तो विषय उचलून धरलेला आणि तो कुठेतरी मार्गी लागतो। नक्कीच तुम्ही आताही पहा, कासाडी नदीचं आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी याचं भूमिपूजन केलं। ते 4 बंधाऱ्यामधून 3 बंधाऱ्याचं काम आज ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे आणि आज पाण्याची गुणवत्ता पाहून या तुम्ही। नक्कीच मी बोलतो असं ना, आपणही पहा, नागरिकही पहा, म्हणजे एखादा विषय एखादा ध्येय धोरण स्वीकारलं तर ते काम पूर्ण करण्याचं आमचं नियोजन असतो। तसेच आमच्या नेहमी सहकार्य असणारे आमच्या गुरुवारी बालन पाटील साहेब माझ्या पाठीचे आहेत, आमच्या गटनं ते कीर्तन बघत आहेत आणि आमच्या नगरसेविका माझ्या ज्या बहिणी आहेत, योगिताताई असो द्या किंवा अर्चनाताई असो, नेहमी आम्ही एक गटाने काम करतो, एकमेकावर काम सोबत काम करतो। आता जर पाहायला गेलं तर जे झाडे लावलेले आहेत त्यामध्ये झाडांची कुठली म्हणजे कुठल्या प्रकारचे इथेशी आम्ही उद्देश एकच ठेवले, इथले लोकल झाडं कशी राहिली पाहिजे। नुसते तिथे अशी तुम्ही पामची झाडं लावण्याचा आम्ही इथं प्रयोग केलेला नाही। इथे जांभळाचं झाड कसं यायला पाहिजे, फणसाचं झाड कसं यायला पाहिजे, किंवा इथं मधमाशी कसे यायला पाहिजेत, फुलपाखरू कसं यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं सुद्धा जीवन आहे ते सुद्धा निसर्गाचे घटक आहेत, हे जगलं पाहिजे। अशा धर्तीवर आम्ही इथले स्थानिक झाडांचा प्राधान्य दिलेलं आहे आणि स्थानिक झाडंच इथे आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्याच्या पद्धतीने इथली जमीन आणि इथल्या जमिनीची गुणवत्ता मातीच्या आम्ही प्रयोगशाळेमध्ये नेऊन बघितलेल्या आहे। त्या धर्तीवर आम्ही इथले लोकल झाडं लावतो, जेणेकरून ते सर्वांना उपयोगी आले पाहिजेत, मानवालाही उपयोगी आलं पाहिजे, पशु पक्षींना सुद्धा त्या झाडाचा उपयोग झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही ते झाडं। या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहिला। विद्यार्थ्याच्या म्हणजे काय काय कारण आहे? विद्यार्थ्यांना आपण पाहिले असेल, महाविद्यालयामध्ये 10 मार्क मिळाले जातात आणि विद्यार्थ्यांना एक आवड निर्माण व्हावं पर्यावरणाची। जसे सकाळी उठल्यावर ते आंघोळ करतात, कपडे घालतात, पावडर लावतात, का लिपस्टिक लावत असतील, का विणी घालत असतील, आला लक्षात ना मुलीसुद्धा त्या पद्धतीने झाडाची सुद्धा निगा करायला पाहिजे। त्या झाडाला पाणी घातलं पाहिजे, झाड वाढला तर पर्यावरण वाचेल, पर्यावरण वाचेल निसर्ग वाचेल, हा उद्देश ठेवून त्याच्या मनावर कुठेतरी लहानपणापासूनच बिंबरावा हा उद्देश मी ठेवतो। जर झाडाची झाड रोपटे लावलेले झाडे लावलेले आणि त्याची निगराणी कशा प्रकारची करणार? त्याची निगराणी ग्रीन यात्राने घेतलेली आहे। 5 वर्ष ते स्वतः पाणी घालणार आहेत, स्वतः त्याच्यावरती खत घालणार आहेत आणि याच्यामध्ये ते पूर्णतः झाड ही एक ग्रीन यात्राचा सुद्धा ड्रीम प्रोजेक्ट राहणार आहे, जेणेकरून त्यांना आजपर्यंत 80,000 झाडे पनवेल
तालुका क्षेत्रामध्ये लावलेले आहेत आणि त्या धर्तीवर त्यांनी इथे सुद्धा 10,000 झाडांचं संकल्पना घेतले, तलाचं संकल्पना घेतलेला आहे. हा तला सुशोभित आहे. आज आपण पाहिलं महानगरपालिकेने 20-20 कोटी 30-30 कोटी रुपये देऊन तलाचं कामं काढलेले आहेत. बरोबर. मी फुकट करणार आहे महानगरपालिकेचे पैसे, आम्ही महानगरपालिका वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे प्रयोग करायला काय हरकत आहे? नक्कीच. हा उद्देश मी ठेवलेला आहे आणि तो उद्देशासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. पनवेल महानगर के माध्यम से ग्रीन यात्रा का आयोजन किया गया, इसके माध्यम से वृक्षारोपण का आयोजन है. इस वृक्षारोपण क्या बताएंगे इसके बारे में? पहली बात तो हम मात्रे सर को बहुत एक धन्यवाद देना चाहते हैं जिन्होंने हमको ये जगह दी जहाँ पर हम एक एनवायरनमेंट के लिए कुछ कर सकते हैं. तो पहली बात तो उनको थैंक यू है. दूसरा, हमारा ग्रीन यात्रा का एक विज़न है कि जहाँ जहाँ पर हम ये एनवायरनमेंट चेंज एक्सपीरियंस कर रहे हैं, उसका मुख्य कारण एक ये भी है कि झाड़ काटना जितना हो रहा है, जितने झाड़ कट रहे हैं उसके हिसाब से उतने झाड़ नहीं लग रहे हैं. तो वो जो बैलेंस हमारा आगे पीछे हो रहा है, वो बैलेंस बनाने के लिए हमारा विजन है कि ज़्यादा से ज़्यादा झाड़ हर जगह लगाया जाए. तो पहला हमारा विजन ये है. दूसरा हमारा ये होता है कि जैसे हमने नवी मुंबई में 4 लाख से ज़्यादा झाड़ लगाए हैं, हमने पनवेल कॉर्पोरेशन के अंदर 80,000 के में से ज़्यादा झाड़ लगाए हैं. वैसे ही अब हम नेवड़े विलेज और जितना हमारे पास यहाँ पे अपॉर्चुनिटी मिलती है, जैसे 10,000 झाड़ हम यहाँ लगाने वाले हैं, पर 10,000 झाड़ ही खाली हमारा लक्ष्य नहीं है. ये तो खाली एक शुरुआत है. हम आगे और भी काम करना चाहेंगे जहाँ पे ज़्यादा से ज़्यादा हम झाड़ लगा सकें, पर्यावरण को जितना ज़्यादा से ज़्यादा हम इम्पोर्टेंस दे सकें. क्योंकि जब कोविड आया था तब हमको समझ में आया था कि क्या इम्पोर्टेंस है ऑक्सीजन की, झाड़ लगाने की क्या इम्पोर्टेंस है. तो वैसी स्थिति फिर से ना उत्पन्न हो, उसके लिए हम काम कर रहे हैं.